2019ला सेकंड इयरला असताना मी पहिल्यांदा प्री क्वालिफाईड झाले. तोपर्यंत सगळ्या घरच्यांचा विरोध होता. मी चांगल्या ओपन कॅटेगरीतून प्री क्वालिफाईड झाले. वडील ट्रक चालक आहेत, ते ट्रक चालवायचे, पण 2 वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे मला टेन्शन यायला लागलं की आपण एवढं विरोध करून आलोय घरच्यांना, आणि नाही झालं तर आयुष्यभर मला बोलतील ना ते की तू तुझं करिअर स्वतःहून खराब केलं, आम्ही तुला चांगली अपॉर्च्युनिटी देत होतो. विशेष म्हणजे ते शिकलेले पण नाहीत. आमचे वडील अंगुठा छाप होते, पण चांगले आम्हाला स्कूलमध्ये टाकले असल्यामुळे ते तिथे अंगुठा लावायचे. तर आम्हालाच कसं तरी वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये शिकतो, म्हणून आम्हीच त्यांना तुटक त्यांची सही शिकवली. आमच्या वडिलांनी कधीच आम्हाला त्यांच्या अशा लायबिलिटीज किंवा मर्यादा समजल्या नाही. त्यांनी जे होतं त्यांचं ते आमच्यावर इन्व्हेस्ट केलं आणि आम्हालाच त्यांची प्रॉपर्टी समजली. मी माझ्या आईवडिलांपासून लांब नाही राहिले म्हणून मी रडायचे संध्याकाळी येऊन, मला करमत नाही म्हणून हॉस्टेलला. आमचे वडील ड्रायव्हर होते, रात्री 2 वाजता उठून जायचे. ते गेले की मी पण उठून बसायचे आणि अभ्यास करायचे. नाही बाबा, आपले वडील 2 वाजता गेले, मग आपल्याला फक्त बसून अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे, ते करतात कोणासाठी. गावाकडे एकदा गेलो आम्ही, तर म्हणे ही जर लागली ना मी माझ्या मिशा कापून टाकेल म्हणे. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट लागल्याच्यानंतर वास्तवकट्ट्यावरती नेहमी मुलाखती होत असतात, वेगवेगळे अधिकारी येत असतात. परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. आज वास्तवकट्ट्यावरती प्रतीक्षा राठोड मॅडम आलेले आहेत, ज्यांची PSI म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर समाजासोबत कुटुंबाचा विरोध पत्करून कुठलीही सरकारी नोकरीची किंवा स्पर्धा परीक्षेची पार्श्वभूमी नसताना त्यांनी पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवलंय. पहिल्या प्रयत्नात यश आपण पाहतो की कित्येक विद्यार्थी स्वतःचं भविष्य आजमावण्यासाठी या क्षेत्रात आलेले असतात. 4-4, 5-5 वर्ष याच्यामध्ये घालवतात, तरी यश संपादन होत नाही. परंतु प्रतीक्षा मॅडमनी पहिल्याच प्रयत्नात नक्की यश संपादन करण्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी अवलंबली, त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केला किंवा कुठल्या अडचणींवरती मात करून त्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाल्या, यावरती आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा वास्तवकट्ट्यावरती स्वागत. नमस्कार, मी प्रतीक्षा राठोड. तसं सर, मी MPSCची तयारी करावे हे 12वीत ठरवलं, 12thला. जसं की आमच्या कॉलेजमध्ये एक छोटंसं प्रकरण झालं मुलाचं आणि मुलीचं. तिथे एक PSI अधिकारी मॅडम आल्या आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मुलींशी कॉन्व्हर्सेशन केलं, त्यांच्या समस्यांना. तर त्यांची एक माझ्यावर छाप पडली की नाही, आपण पण असं काहीतरी वेगळं व्हावं. नर्स, डॉक्टर हे तर होतच असतात, पण हे काहीतरी वेगळं आहे. आणि आमच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू नर्सिंग करावी, BSc नर्सिंग, तिथून पुढे अजून काहीतरी करावं, असं होतं सगळ्यांचं. पण मग ते लहानपणी माझ्यावर असं त्यांची छाप पडली. मग माझं ठरलं होतं की आपण MPSC करावं. पण असं झालं की आमच्या घरात सर्व इंजिनियर, जशा आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहेत, तर माझ्या बहिणी ह्या इंजिनियरच आहेत. आणि आता मी होते तर डॉक्टर फील्डमध्ये जावं अशी घरच्यांची इच्छा होती. वडील काय करत होते? वडील ट्रक चालक आहेत, ते ट्रक चालवायचे, पण 2 वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे आता नाही चालवत ते. आणि आई गृहिणी आहे. पण आमच्या वडिलांनी कधीच आम्हाला त्यांच्या अशा लायबिलिटीज किंवा मर्यादा समजल्या नाही. त्यांनी जे होतं त्यांचं ते आमच्यावर इन्व्हेस्ट केलं आणि आम्हालाच त्यांची प्रॉपर्टी समजली. आज आम्ही 4घ्या बहिणी पण त्यांच्या पायावर उभ्या आहोत आणि वेल एज्युकेटेड आहोत. म्हणजे आम्ही आयुष्यभर कोणाच्यावरच असं डिपेंडेंट राहणार नाही, असं त्यांनी आम्हाला बनवलंय. सो इथपर्यंत येण्याचं पूर्ण क्रेडिट माझे आई वडील ह्यांना जाईल. खरं तुम्ही नशिबान आहात की वडील ट्रक ड्रायव्हर असतानाही तुम्ही 4 बहिणी आणि भाऊ तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहिला. त्यांनी तुम्हाला शिकवलं, वेल एज्युकेट आहात तुम्ही सध्या आणि स्वतःच्या पायावरती उभे आहात. आणि विशेष म्हणजे ते शिकलेले पण नाहीत. आमचे वडील अंगुठा छाप होते, पण चांगले आम्हाला स्कूलमध्ये टाकले असल्यामुळे ते तिथे अंगुठा लावायचे. तर आम्हालाच कसं तरी वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये शिकतो, म्हणून आम्हीच त्यांना तुटक त्यांची सही शिकवली. आमच्याच प्रयत्नातून त्या सही करतात असं आहे. आणि म्हणजे एखादा अशिक्षित व्यक्ती एवढं मोठे स्वप्न मुलींसाठी बघू शकतो, हे इम्पॉसिबल आहे. त्यांनी खूप केलं आमच्यासाठी, असं मला वाटतं. अगदी बरोबर. सुरुवात कधी केली तुम्ही अभ्यासाला? मी 12वी झाली आणि प्लेन BA ला ऍडमिशन घेतलं YCM ला, आणि तेव्हापासूनच स्टडीची सुरुवात केली. लगेच 12वी होता. आणि 2019ला सेकंड इयरला असताना मी पहिल्यांदा प्री क्वालिफाईड झाले. तोपर्यंत सगळ्या घरच्यांचा विरोध होता की आता नुकतीच 1 वर्ष झालंय, आता तरी घे BSc ला ऍडमिशन. होत नाही. पण पहिल्याच प्रयत्नात मी चांगल्या ओपन कॅटेगरीतून प्री क्वालिफाईड झाले, पण तेव्हा मेन्स देता आली नाही. म्हणून मग 2020ला ग्रॅज्युएशन झालं आणि तेव्हा आणि त्याच बॅचची मी PSI आहे. असं कधी वाटलं होतं की आपण आता पूर्व परीक्षा देताना असं वाटलं होतं की याच परीक्षेमध्ये मी PSI होईल?
हो, असं म्हणजे वाटलं नव्हतं, पण त्या Confidence परीने होता. कॉन्फिडन्स होता मला, की नाही मी डेफिनेटली PSI होणार. आणि विशेष म्हणजे असं झालं, मला माझे मित्रमंडळी खूप चांगले भेटले. आणि असं झालं, की मी डायरेक्ट फ्रँकली सांगते, मी मुलींसोबत जास्त राहायचे नाही. कारण की मुलगी इथली तिथली गॉसिप्स मला लहानपणापासूनच नाही आवडायचे. बरं. तर माझा ग्रुप असा होता, की मुलं होते आणि त्या सगळ्या मुलांमध्ये मी सगळ्यात छोटी होते. मग काही मला असलं तर मी असं ते असतं ना, की इगो, मी ह्याला कशाला विचारू नाही. मी डायरेक्ट जाऊन विचारायचे, दादा हे सांग रे, हे कसं असतं. त्यामुळे माझे एवढे प्रॉब्लेम किंवा जे मला समजत नव्हतं ते समजून सांगायचे. आणि कदाचित त्यांच्यामुळे आणि माझ्या अभ्यासामुळे मी खूप लवकर प्री क्रॅक केली असं वाटतं. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की तुम्हाला घरूनही विरोध होता, हां. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं Yes, त्यावेळेस yes. घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे सर, आता आमच्या रिझल्टला डिले होत होता आणि मला मार्क खूप चांगले होते. त्यामुळे ते आधी होतंच, की PSI होणार. त्यामुळे ते असं एकदम असं एवढं हे काही वाटलं नाही घरच्यांना. कारण की त्यांना आधीपासून माहिती होतं ही PSI होणार आहे म्हणून. म्हणजे पण वाटायला तर आधीपासूनच होतं ना, की ही PSI होणार आहे म्हणून. ते बरोबर. असं अननॅचरल असतं बघा, ते हॅपीनेस, ते असं काही कळलं नाही. आणि आमचा रिझल्ट पण असा डिले होत होता ना, त्यामुळे असं एकदम अशी प्रतिक्रिया काही आली नाही. जेव्हा मी सांगितलं मी झाले, आम्हाला माहिती होतं तू होणार आहे ते. मग काय विशेष काय वाटलं नाही हां, त्यांना? असं विशेष काही वाटलं नाही त्यांना. आणि मला पण असं वाटतं, जेव्हा खूप फेल्युअर नंतर यश येतं ना, ते खूप मोठं असतं. मला असं झालं, की मला फेल्युअर नाही भेटले. फर्स्ट अटेम्प्ट्स, कमी वय ह्याच्यात झालं म्हणून मला पण एवढं काही वाटलं नाही त्याचं बरं. इतक्या लवकर यश. नाही, आता या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्ही एकटे नाही आहेत की जे अभ्यास येस, करतायत. येस. हां. खूप सारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत की जे अभ्यास करतायत. हं, कित्येक विद्यार्थी आहेत की ते 5-7 वर्षापासून अभ्यास करतायत. काहींना यश मिळतं, काहींना यश येस, मिळत येस. नाही. आणि भरपूर विद्यार्थी असे देखील आहेत की ते पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतात. हो. नेमका काय फरक होतो असा की तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट काढली? ओके. कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली? कारण नवीन जे येणारे विद्यार्थी आहेत, यांना जर योग्य मार्गदर्शन भेटलं, योग्य दिशा भेटली, तर आयुष्यातली त्यांची उमेदीची 2-4 वर्ष वाचू शकतात. काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने तयारी केली ओके. पाहिजे? आता मी पहिले पण सांगितलं, की हं. मी मुलांच्या ग्रुपमध्ये राहायचे आणि ते माझ्यापेक्षा खूप मोठे होते, जवळपास 7-7, 8-8 वर्ष. आणि टू बी ऑनेस्ट सर, की मी त्यांच्याच नोट्स वाचल्या. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का तुमच्यापेक्षा मोठे आहेत 7-8 वर्ष, हो, हो. म्हणजे त्यांनी 4-5 वर्ष कुठेतरी अभ्यास Yes, केलेला yes, असेल, yes, यांना sir. एवढा वेळ लागलाय, मग आपल्याला तेवढाच वेळ लागेल, अशी कधी भीती नाही वाटली? ते इतके चांगले होते माझे मित्रमंडळी, ते म्हणायचे. आणि इंजिनिअरिंगचे मुलं होते ते. ते मला प्रतीक्षाने पी म्हणे, "पी तू होऊन जाशील, टेन्शन नको घेऊ, होऊन जाशील." म्हणजे ते मला इतकं कॉन्फिडन्स द्यायचे ना, की आणि सगळ्या गोष्टी पुरवायचे. "अगं हे नाही, हे वाच, हे असं नाही वाचायचं, हे असं वाच, हे असे क्वेश्चन ॲनालिसिस करायचं." म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते मोठ्या भावासारखं मला टोकायचे, करायचे. आणि कदाचित त्यांचा पण सपोर्ट होता आणि खूप गोष्टी मला म्हणजे आयत्या भेटल्या असं म्हणेल मी. आणि त्या झाल्या. आणि दुसरी गोष्ट ही, की आपण म्हणतात त्यांना वेळ लागला, आता अजून ते पोस्ट होल्डर नाही आहेत. म्हणजे कुठेतरी 1 मार्क, कुठं 0.25 ने आता एक गेले. तर असं झालं, म्हणजे मला असं वाटतं त्यांच्या ह्याच्यावरून ते म्हणतात, की "तू जो अभ्यास करते तो आम्ही करतो." आणि मी त्यांच्या नोट्स वाचायचे, की ह्यांनी हे काढले पॉइंट, आपण वाचून जाऊ असं. पण तिथं जाऊन त्यांचं जे पॅनिक होणं असायचं, जे एक्झाम सेंटरला, तिथं ते म्हणायचे आठवतच नाही. एवढं करून जातो आणि काय होते काय माहिती, तिथे जाऊन आठवतच नाही. मग तो भीती असते ना ती मनात, ती नसायला पाहिजे. कारण की पुस्तक, सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे सेम आहेत. बरोबर. आणि सगळे तेवढा अभ्यास करतात सर, 8-8, 9-9 तास. जो तो त्याच्या परीने अभ्यास करत असतो, मी पण बघितलंय. पण आपण ते आउटपुट कुठं जाऊन देतोय, की जिथे आपल्याला 1 तासात ते मेन आहे करायचं, तिथे आपण काय करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ना, कॉन्फिडंट राहायला पाहिजे. अगदी बरोबर. नाही झालं तर नेक्स्ट एक्झाम आहेच. आणि होऊन काय होणार आहे? पोस्टच नाही भेटणार, दुसरं होणार तरी काय? आणि नाही, मी असे बिंदास कोणी जात नाही. ते येस, बर्डन येस. घेऊन, म्हणजे अभ्यास भरपूर करतात हां, विद्यार्थी, हां. सेम. रात्रंदिवस अभ्यास करतात, येस, पण त्या येस. 2 तासामध्येच येस, काय सगळा गोंधळ करायचं करून त्यांना. येतात. हां, तिथं म्हणजे एक मुलगा तर असं म्हणायचं, मला कन्फ्युजन राहते, हा ऑप्शन की हा ऑप्शन, हा ऑप्शन किंवा ऑप्शन. तर मग ते कन्फ्युजनमध्ये मी दोन्ही गोल करून आलो म्हणे. पण मग ह्या चुका सगळ्या टाळण्यासाठी काय सांगाल तुम्ही? मला काय केलं असं पाहिजे वाटतं, नवीन विद्यार्थ्यांनी? नवीन विद्यार्थ्यांनी हे माहिती आहे, की अभ्यास अवघड सगळ्याच, कुठं पण गेलो मेहनत लागते, बरोबर. स्ट्रगल लागतो, सगळ्या गोष्टी लागतात. पण स्वतः कॉन्फिडंट राहा तुम्ही. मला असं व्हायचं, की मी जो क्वेश्चन पहिल्यांदा पाहिला आणि मला वाटलं ना ह्याचा आन्सर हे आहे, तर मी ते करून यायचे. कारण की कुठेतरी आपण ते बॅक ऑफ द माइंडला आपण वाचलेलो असतो आणि तेव्हाच बरोबर. आपल्याला वाटतं. तर स्वतःवर कॉन्फिडंट राहा आणि करत राहा. आणि जेवढे पॉझिटिव्ह लोक भेटतील तेवढेच निगेटिव्ह भेटतील. पण मला असं वाटतं, की संगती पण खूप मॅटर करतात. बरोबर. जेवढ्या चांगल्या संगतीत राहाल तेवढं लवकर यश येईल. आणि स्वतःला कोणासोबत कम्पेअर करू नका. मी जेव्हा नवीन आले ना, तर खूप असे म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड आणि हे खूप, तर मी बघायचे दुसरं, अरे यार हे किती हुशार. पण मग एकदम थोडी भेटतं. प्रॅक्टिस मेक परफेक्ट
त्या प्रकारे प्रॅक्टिस करत राहा आणि स्वतःला कमी नका समजू. आज नाही तर उद्या. आणि तुमचं जर मेहनत प्रामाणिक असेल ना, तुम्ही प्रामाणिकपणे लायब्ररीत 8 तास बसून अभ्यास करताय तर तुम्ही डेफिनेटली विन होणार, ह्यात काही शंकाच नाही. आणि दुसरी गोष्ट ही की घरच्यांचा सपोर्ट मिळवा, आणि तो असा भेटेल. मला पण असं झालं, 1 वर्षभर मला रोज असायचं आता तरी घे ऍडमिशन, आता तरी घे ऍडमिशन असं. पण जेव्हा मी पहिल्याच प्रयत्नात प्री क्वालिफाईड केली तेव्हा तेच म्हणायला लागले, नाही लवकर लायब्ररीला जात जा, लवकर करत जा, होईल तुझं असं. म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवा. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत लोक पण तुम्हाला सहकार्य करणार नाही. आणि दुसरी गोष्ट मला स्पर्धा परीक्षेत वाटते सर की कोणाचा तरी पाठिंबा असायला पाहिजे. आता हा प्लॅटफॉर्म मी पण जेव्हा तयारी करायची ना, मी जेव्हा दुपारचा ब्रेक असायचा तेव्हा सगळे व्हिडिओ बघायचे, काय बोलतात ऑफिसर, काय ते काय बोलतात सगळ्या. आणि जे विन झालेत, जे आज पोस्ट होल्डर आहेत ते काय म्हणलेत किंवा त्यांनी ज्या चुका टाळायला सांगल्यात त्या स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करा. आता मीच जेव्हा बघायचे तेव्हा असं वाटायचं, राहू द्या, एवढं फेकू नका, ठीक आहे आम्हाला माहितीये काय करायचं. तर हा इगो पण ठेवू नका, त्यात आपण खूप मागे चालल्या जातो. कारण की जे मेहनत करून ते आले आपल्याला तिथंच जायचे. मग त्यांनी ज्या चुका केल्यात आणि ते जे सांगतायत ना ते फॉलो करा, म्हणजे आपल्याकडून चुका होणार नाही असं मला वाटतं. प्रत्येक मुलाखतीमधून किंवा कुठलाही एखादा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमधून तुम्हाला मी म्हणतो 100% तुम्ही घेऊ नका. 4 गोष्टी त्याच्यातून तुम्हाला अशा शोधल्या पाहिजेत. कारण मी तर आपल्या वास्तव कट्ट्यावरच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये काय केलं पाहिजे यापेक्षा काय करू नका ह्या गोष्टीवरती जास्त भर देत असतो. टू बी ऑनेस्ट सर, मी वास्तव कट्ट्याचे सगळे व्हिडिओ बघायचे. दुपार जेवण झालं की लावायचे, काय म्हणतात नोट डाऊन पण करायचे की ह्या गोष्टी करू नका म्हणतायत ते. चाय पियायला गेल्यावर टाइमपास करू नका, त्या पण नोट करायचे मी. म्हणजे कुठेतरी वास्तव कट्टा कामाला येतोय. म्हणजे आमची मेहनत कुठेतरी कामाला येते. निश्चितच. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, आता काय होतं, नवीन विद्यार्थी असतात, म्हणजे एकतर मार्गदर्शन मिळत नाही. आता तुम्ही जसं सांगितलं की युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ असतो, खूप मार्गदर्शक असतात, खूप अधिकारी आहेत, परंतु कुठंतरी विद्यार्थी कन्फ्यूज असतात, विचारायचं कोणाला. आणि युट्यूबवरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचं वेगवेगळं मार्गदर्शन असतं आणि ते कन्फ्यूज होतात. तुम्ही जसं सांगितलं की फेकू नका, मग असे म्हणणारे भरपूर असतात, पण त्यांच्या ते लक्षात येत नाही की हे या गोष्टी करून गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते बोलतायत. तर हे सगळं होत असताना तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली, कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली होती हे विचारण्याचं कारण हे की तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालात. कारण ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मी जनरल नॉलेजची पुस्तकं वर्षभर वाचत होतो, कारण मी कधी सिलेबस पाहिलाच नाही, कुणाला विचारलं नाही, कारण विचारावं तो सांगेल का नाही याची भीती होती. आता तो काळ नाहीये, आता सगळ्या गोष्टी आहेत, अधिकारी सांगतात, मार्गदर्शक सांगतात, युट्यूब आहे, गुगल आहे, सगळ्या गोष्टी माहिती होतात. तुम्ही सुरुवात कशी केली होती आणि कशा टप्प्याटप्प्याने तुम्ही अभ्यास केला? 12 झाली सर, आणि मी एक अकॅडमीचं नाव नाही घेणार मी, कारण मी इथं पब्लिसिटी करायला नाही आले. तिथे ॲडमिशन घेतलं तर तिथे पोलीस भरतीचा जास्त ट्रेंड होता. तर मला असं वाटायला लागलं की नाही, माझ्यासोबतचे पोलीस भरतीचं असल्यामुळे ते कसं लवकरात लवकर होतं, सगळ्या गोष्टी होतात. तर माझ्याकडून सुरुवातीला काहीच कळत नव्हतं मला MPSCतला. म्हणजे कुठेतरी सगळे बुक्स आणले मी असं यूट्यूबचं बघून की हे बुक्स लागतात, ते बुक्स लागतात आणले, पण ते डोक्याच्या वरून जायचं. नवीन सायन्स बॅकग्राऊंड होतं आणि त्यामुळे मग मी पोलीस भरतीला करायला लागले की म्हणजे मला टेन्शन यायला लागलं की आपण एवढं विरोध करून आलोय घरच्यांना, आणि नाही झालं तर आयुष्यभर मला बोलतील ना ते की तू तुझं करिअर स्वतःहून खराब केलं, आम्ही तुला चांगली अपॉर्च्युनिटी देत होतो. त्यामुळे मला असं वाटलं आपण लवकरात लवकर पोलीस होऊ आणि मग डिपार्टमेंटल थ्रू PS होईल, असं ते आलं माझ्या डोक्यात. मी मग ग्राउंड करायला लागले, पण मग ते ग्राउंडला खूप मला आधीपासूनच त्रास व्हायचा, जसं PSIच्या ग्राउंडला पण खूप त्रास झाला. पण नंतर जेव्हा मी सेकंड इयरला दिली ना एक्झाम, तेव्हा मी चांगल्या मार्कने क्वालिफाईड झाले. मग तो जो फोबिया मला लोक सांगायचे नाही होत नाही, तू पोलीस भरती करून बाजूला होऊन जा, इथं म्हातारे होऊन जातात लोक असं, तर तेव्हा तो माझा फोबिया गेला की नाही, आपण एबल आहोत आणि आपण करू शकतो. मग मी तेव्हापासून फुल टाइम MPSCचा अभ्यास केला सर. आणि कसा करायचं हे सांगेल मी की मी पहिले सिलेबस काढला, त्यानंतर पूर्ण सिलेबसचे मी पॉईंट माझ्या आत्ता पण लक्षात आहे. म्हणजे आपण पुस्तक घेतलं ना तर हे सिलेबस मधलं आहे, ह्याला आपण अंडरलाईन करायला पाहिजे. तर पहिल्यांदा मुलांनी सिलेबस काढावा, तोंडपाठ करून ठेवा, कारण की एवढा मोठा नाही आहे सिलेबस. आणि दुसरी गोष्ट, जे आपले रेफर बुक आहे ते तर सगळेच सांगत असतात, मी इथे सांगणार नाही, पण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. मला आमच्या ग्रुपमध्ये म्हणायचे तू त्या क्वेश्चनचा पोस्टमॉर्टम करून टाकते असं, कारण की मी ते क्वेश्चनला इतकं फिरवायचे, प्रत्येक त्याचे 4 ऑप्शनला काहीतरी बनवून ठेवायचे. आणि तिथंच त्या लोकसेवा पब्लिकेशनचं बुक वापरलं मी क्वेश्चन ॲनालिसिसचं. तर ते बुक माझं आता पण कोणाला वाचता येत नाही, हिनं काय करून ठेवलं हिलाच माहिती बनते, पण त्याच्यातून प्रश्न बनायचे. म्हणजे माझ्या पुस्तकातून आयोग क्वेश्चन, तोच क्वेश्चन फिरवून काहीतरी विचारायचा आणि तसं मी क्रिएट करून ठेवायचे. मग तो जो लॉजिक केव्हा डेव्हलप होईल, जेव्हा तुम्ही सिलेबस वाचणार.
आणि सिलेबस थ्रू अभ्यास करणार आणि महत्त्वाचं प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं 8 तासाच्या अभ्यासात आपण 2 तास प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करायलाच पाहिजे. अगदी आणि बरोबर. तेव्हा आपण त्या डायरेक्शनला असू आणि तेव्हा आपल्याला कळतं नाही आपण व्यवस्थित वेला चाललोय आणि जे वाचतोय ते योग्य आहे. तर ह्या 2 गोष्टी करा तुम्ही, नक्कीच तुम्हाला म्हणजे त्या डायरेक्शनने तुम्ही जाल असं मला नाही, वाटतं. अगदी बरोबर. कारण सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हम्म. हे जर तुम्हाला जर माहित नसतील तर हम्म. तुम्ही किती अभ्यास केला, Yes, yes. एमपीएससीला अपेक्षित काय किंवा Yes. परीक्षेला अपेक्षित Yes, काय yes. हे जर तुम्हाला माहित हम्म. नसेल तर उपयोगच नाही. आणि स्मार्ट स्टडी करा. मला असं वाटतं सिलेबस एवढा मोठा आहे तर कशातलं काय विचारते त्यावर फोकस करा. जसं पॉलिटीबद्दल सांगेल, माझा आवडीचा विषय पॉलिटीबद्दल सांगेल, मूलभूत हक्कावर डेफिनेटली एक प्रश्न असतोच. तोंडपाठ ठेवा. डीपीएससीवर डेफिनेटली एक प्रश्न तोंडपाठ ठेवा. किती मोठे आहेत ते. तो चुकला म्हणजे तुम्ही 1000 मुलांच्या मागे गेला. 100%. कारण की जे हातातले मार्क गेले ना तर गेलेच ते, तुम्ही मागेच आहात. आणि मला एक एमपीएससीचं असं वाटतं, मी अनालिसिस केल्यानुसार आणि आमच्या ग्रुपमध्ये पण बरेच पोरे आम्ही तो एक माइंड मॅप करून ठेवला होता की जसं एमपीएससीत 7 म्हणजे विषय आहेत तर मुलींनी 4 असे करून ठेवायचे की 10 मार्क, 40 झाले ते, आणि बाकीचे इकडून तिकडून आणून 50 मार्क. 50 मार्काच्या आतच मुलीचं मेरिट लागते. बरोबर. तसं तुम्ही तुमचे आकडे बनवून ठेवा. मी तसंच करून ठेवलं होतं की पॉलिटीत 10 येणार, जॉग्रफीत 10 येणार, इकॉनॉमिक्समध्ये 7-8 आणि बाकीच्या माझं मॅथ रिझनिंग पण चांगलं होतं तर 7-8 आणि इकडून तिकडून करून असे 50 तर मी जुळवूनच घ्यायचे. म्हणजे डेफिनेटली तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात होतं. यस, कसं? असं करायचं आपल्याला. तुम्ही 100 मार्काचं कॅल्क्युलेशन करत नव्हतं. नाही, कधीच नाही. 100चं कधीच नाही. आणि मी माझ्याच मार्कनुसार की आपल्याला 60चं ॲक्युरेट सोडून यायचंय तर मी 60 मार्काचं ॲक्युरेट सोडून यायचं आणि बाकीचं मग थोडेसे लॉजिकने 50-50 किंवा इकडून तिकडून असं करून तुम्ही तुमचं लॉजिक बनवा. आणि ते कधी क्रिएट होईल, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणार तेव्हा होईल की आपल्याला कोणता विषय चांगला जातोय, कोणता विषय हार्ड जातोय. आणि मला कसं वाटतं सर की एखादा विषय आपल्याला हार्ड जातोय, जसं सायन्स असतो ते अनवॉन्टेड येऊन जातं काही पण. इकॉनॉमिक्स झालं तर पॉलिटी असं करा की नाही मला ह्याच्यात 10 पैकी 10 यायलाच पाहिजे, माझ्या हातातले मार्क नको. जॉग्रफी 15 मार्काला येतं ना तर 12-13 मार्क असायलाच पाहिजे. असे तुम्ही आहे ना तुमचे मार्क काढून ठेवा. म्हणजे बरोबर. इकडून तुम्हाला तोटा एक cover होणार होतं नाही. एक. इकडून तोटा होणार नाही, इकडून फायदाच फायदा होईल. तर तसे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यांना अजून स्ट्रॉंग करा आणि वीकला सोडू नका, कारण तिथून पण 4-5 मार्क पाहिजेच. आणि बरोबर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कोणत्याच विषयाला सोडून चालत नाही. बरोबर. म्हणून तुम्ही तुमचं लॉजिक क्रिएट करा स्वतः. तुम्ही असं जर मला म्हणताय की पॉलिटी सोपं आहे, जॉग्राफी सोपं आहे, यस यस तर मग त्याच्यावरती तुमची मेहनत तेवढी पाहिजेत आणि Yes, yes. सोपं आहे तर मार्क त्याच्यामध्ये जास्त आले पाहिजेत. सोपं म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं जे पुस्तक आहेत आपल्याकडे त्याच्यातून प्रश्न येतात म्हणून बरोबर. ते सोपं आहे. येस. आणि दुसरे विषय असे आहेत की त्याच्यातून प्रश्न येत नाहीत आणि आपण आणणार कुठून ना, जे येतंय ज्या पुस्तकातून यायचं मग वाचायला काय हरकत आहे, वाचा ना, 100दा वाचून काढा तो पुस्तक. ऑब्व्हियसली ते बॅक ऑफ द माइंडला जाऊन बसणार आणि ते क्लिक होणार तुम्हाला एक्झामच्या वेळेस. बरोबर. आणि मुलं म्हणजे मी बघितलंय की जो आपला वीक विषय आहे ना सायन्स, तेच मुलं दिवसभर वाचत राहतात. माझं वीक आहे ह्याच्यातून मार्क झाला, असं का करायचं? जे प्रिव्हियस इयर आहे अनालिसिस करा, ॲनिमलवर येतात, प्लांट्सवर येतात, तेवढंच करा ना तुम्ही आणि इकडून मार्क घ्या. ते असं नाही करत. ते जो वीक आहे त्याच्यावरच जोर देणार आणि जो पॉझिटिव्ह आहे त्याला सोडून देणार. हे येतात आणि मग त्यामुळे 1-2 मार्क इकडून हातातले चालले जातात, हेही जातं आणि तेही जातं, हातात काहीच राहत नाही. त्यामुळे जे आपले स्ट्रॉंग पॉईंट आहे ना त्यांना अजून स्ट्रॉंग करा आणि टार्गेट ठेवा की मला ह्या सब्जेक्टमधून एवढे आलेच पाहिजे, ह्या सब्जेक्टमधून एवढे आलेच पाहिजे. आणि मुलींनी 4 सब्जेक्ट टॉप करून ठेवा. जसं मी केलं होतं, पॉलिटी, जॉग्रफी, हिस्ट्री आता बऱ्याचपैकी पुस्तकातून येते. हिस्ट्री झालं, त्यानंतर मॅथ रिझनिंग झाले, अशी 4. आणि मुलांनी 5 जरी ठेवले ना की 5 मधून मला 10 येतात तरी त्यांची प्री क्वालिफाईड होते. बरोबर. असं तुम्ही तुमचं बनवा असं मला वाटतं. अगदी बरोबर. आता अभ्यास करणं ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, अभ्यास तुम्हाला माहिती तुम्ही करू शकते. ज्यावेळेस तुम्ही मेन्स पास झालात त्याच्यानंतर येतो सगळ्यात सोपा टप्पा म्हणजे फिजिकल. काय त्यावेळेस काय अडचण आहे? मी मेन्सचं पण सांगेल सर. मी प्री पण छान मार्काने 52 मार्काने पास झाले मी आणि एसटीआयला पण होते मी. तर ते वर्दीचं थोडं अट्रॅक्शन, मग मी एसटीआय काहीच नाही केलं. आणि विशेष म्हणजे माझी एसटीआयची पोस्ट 2 मार्काने गेली न अभ्यास करता. जो अभ्यास मी इकॉनॉमिक्स मेन्स दिली होती फक्त 2 मार्काने गेले कास्टमधून. तर ते असतं ना पुणेला जायचं, पुणेला करायचं, त्यामुळे मी लॉ लेक्चरसाठी आणि लॉचं डिस्कशन खूप करावं लागतं म्हणे, असं सगळं ऐकलं होतं मी की लॉच्या डिस्कशन शिवाय काहीच होतच नाही PSI. मला असं ऐकण्यात आलं म्हणून तू पुण्याला जा असं. तिथं म्हणजे आम्ही ज्या लायब्ररीत होती ती इतकी मोठी लायब्ररी नव्हती, आम्ही 4-5 मुलं. आणि विशेष म्हणजे तिथं मी एकटीच प्री क्वालिफाईड होणारी PSIला. म्हणून मी 14 सप्टेंबरला पुण्यात आले. पुण्यात येऊन ज्ञानेश्वर पाटील सरांचे क्लास लावले
आणि रोज क्लासला जायचं यायचं. पण मी माझ्या आईवडिलांपासून लांब नाही राहिले म्हणून मी रडायचे संध्याकाळी येऊन. मला करमत नाही म्हणून हॉस्टेलला. आणि ते वेगळं बघून मुलींचं पण की लेक्चर झाले सरांचे की चला चाय प्यायला जाऊन तिथंच लॉचं डिस्कशन करू. त्या पण अशा की 8-8 तास लॉचं डिस्कशन चायच्या ह्याच्यावरच. हे असं कोणतं डिस्कशन असतं का? आणि मी पहिल्यांदाच बघितलं पुण्यात येऊन डिस्कशन. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की डिस्कशन सगळं वाईट असतं. करा तुम्ही आणि फायदा पण होतो, पण त्याला काहीतरी लिमिटेशन ठेवा. प्रोडक्टिव्ह असा. यस, आणि लिमिटेशन असायला हवं की नाही आपण 1च तास करू, 1 तासमध्ये ते कव्हर करू. तर त्यामुळे मी 16 सप्टेंबरला गेले आणि ज्ञानेश्वर पाटील सरांचा किस्सा सांगेल मी. आता पैसे भरून दिले सगळे लॉचे. आई वडील तर म्हणत होते नको जाऊ ती इथूनच कर, पण मग त्यांना विरोध करून आले. मग आमचे पप्पा म्हणतात की इतके पैसे घातले, मेसचे दिले, हॉस्टेलचे दिले, क्लासचे दिले आणि आता कशाला येते, आता राहा ना तिथं. पण मला करमतच नव्हतं. मग मी सरांना तिथं कोऑर्डिनेटर असतात त्यांना म्हणलं माझ्या पप्पांची तर बदलच खराब आहे. काही नव्हतं, पण ते फीससाठी म्हणजे ऑनलाईन कन्वर्ट करून द्या म्हणून. आणि त्यांचं असं होतं की नाही करणार आम्ही कन्वर्ट, जे ऑफलाईन आहे ते ऑफलाईन. मग काहीतरी खोटं बोलून मी ते ऑनलाईन कन्वर्ट करून घेतलं आणि संध्याकाळी 16 सप्टेंबरला गेले औरंगाबादला. आणि तिथं लायब्ररीत राहून मी लॉचा अभ्यास करून पोस्ट रोडला झाले. लॉला पण मला खूप चांगले मार्क आले विदाऊट डिस्कशन. मग आता हे जे म्हणतात की पुण्यालाच गेलं पाहिजे अभ्यासाला, पुण्यात जाऊनच अभ्यास केला पाहिजे, म्हणजे पुण्यात आहे तसा स्पेस आहे, कारण की सगळीकडे एमपीएससी आपल्याला तसा लावला पाहिजेत का पुण्यातच? नाही, बिलकुल नाही. मी नाही आले. मी 4 दिवस राहिले, 7-8 हजार घातले आणि गेले वापिस. मला राहावल्याच गेलं नाही पुण्यात. इतकी गर्दी, इतकं ते थोडं माणसाला ऍडजस्ट व्हायला पण वेळ लागतो. हे विचारण्याचं कारण हे की बऱ्याच जणांचे हेही कारण असतात की पुण्यामध्ये जास्त रिझल्ट लागतात, पुण्यामध्ये गेले म्हणून पास झाले, किंवा आम्ही पुण्यात असतो तर आम्ही पास झालो असतो. म्हणजे महिलांचे पण, कारण जनरली बऱ्यापैकी मुली आहेत पुण्यात असतात, पण काही मुली, काही गृहिणी असतात की त्यांना नाही आम्हाला पुण्यामध्ये जायचंय किंवा पुण्यात गेलं तरच अभ्यास होतो, हे एक मनामध्ये त्यांच्या बिंबवलेलं असतं. मला तर नाही वाटत की फक्त पुण्यातच जाऊन अभ्यास करायला पाहिजे. मी 4 दिवस राहिले, वापस गेले. आणि विशेष म्हणजे सर मी सर्व ऑनलाईन अभ्यास केला मेन्सचा, कुठेच ऑफलाईन क्लासेस नाही लावले. जसं इंग्लिश असेल महेश पाटील सरांचे ऑनलाईन केले, लॉचे ऑनलाईन केले, सगळं ऑनलाईन केलं आणि ते पण लायब्ररीत बसूनच केलं. कुठे डिस्कशन नाही, काही नाही. तर मला तर नाही वाटत की फक्तच पुण्यातच जायला पाहिजे. पण पुण्यात एक असं असतं की माहोल असतं तसं, आणि तसे विद्यार्थी भेटतात आपल्याला अभ्यास करणारे, तसं जडणघडण असते तशी खेड्यागावात किंवा इतर ठिकाणी आपल्याला भेटत नाही. आणि आपण ते अटॅचमध्ये राहतो. आणि असतं ना ते की तुम्हाला ऑफिसर व्हायचे तर टू बिकम अन ऑफिसर टाईप राहा. तर ते तसं पुण्यात आपल्याला तसा माहोल भेटतो. पण इथे पण आल्यावर रिझल्ट तर येणारच, ह्याची पण शाश्वती नसते. सो जर होत असेल तर घरूनच अभ्यास करा, मला असं वाटतं. आणि घरून मला पर्सनली असं व्हायचं की आमचे वडील ड्रायव्हर होते, रात्री 2 वाजता उठून जायचे, तर ते गेले की मी पण उठून बसायचे आणि अभ्यास करायचे. नाही बाबा, आपले वडील 2 वाजता गेले, मग आपल्याला फक्त बसून अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे, ते करतात कोणासाठी. तर आई वडील पण आपल्यासाठी इन्स्पिरेशन असतात घरी, त्यांचे अडीअडचणी आपल्याला समोर दिसतात आणि त्याने आपण करतो. आणि बाहेर गेल्यावर ते नसतात. आपण एक फोन लावतो की मला एवढे पाहिजे, ते कोणत्या अडीअडचणीतून आपल्याला पाठवतात हे आपल्याला दिसत नाही, जाणीव होत नाही. म्हणून मला असं वाटतं की घरी राहून पण होऊ शकतं. जो तो ज्याच्या त्याचं ठरवेल कुठे राहून करायचे, पण घरी राहून पण होऊ शकतं आणि डेफिनेटली होऊ शकतं. अगदी बरोबर. आपण वास्तव कट्टेवर अशा वास्तववादी गोष्टी खरं समाजासमोर येणं गरजेचं आहे. आणि या विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणत नाही की तुम्ही पुण्यात येऊ नका किंवा पुण्यात आलं म्हणजे पुण्यात येऊच नका, पुण्यात आले तर अभ्यास होतो किंवा बाहेर आले तर अभ्यास, तिथला भाग नाही. परंतु विद्यार्थ्यांनी स्वतःतला ओळखून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही आता मेन्स पास झालात, ज्यावेळेस फिजिकलला तुम्ही सुरुवात केली असेलच, काय नेमकं फिजिकलचा टप्पा? आणि तत्पूर्वी मला एक विचारायचं, तुम्ही आधी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं हे अवघड असतं आणि तुम्हाला वाटायचं नाही अवघड, याच्यात काहीच नाही. खरंच एमपीएससी तेवढं सोपं आहे? एवढं सोपं पण नाही आणि एवढं अवघड पण नाही. केल्यावर सर्व होते मला कळतं. एक खेड्यागावातला मुलगा पण, मी पण म्हणजे इतक्या मोठ्या स्कूलमधून, एक साधारण स्कूलमधून, आणि विशेष म्हणजे कॉन्व्हेंट नाही, साधारण स्कूल होतं त्याच्यातून शिकून आले आणि 12वी नंतर येऊन BA करून आज ह्या पदावर आहे. तर अवघड पण नाही आणि जेवढं आपण समजतो तेवढं सोपं पण नाही. म्हणजे एखादं खूप असं कॉन्फिडंटमध्ये जाईल आणि मी सगळं जाऊन तिथं करेल, अभ्यास 2च तास करायचा, अशाने होत नाही. एमपीएससीत सातत्य खूप महत्वाचे सर. म्हणजे एनी हाऊ कंडिशनमध्ये मी रोज लायब्ररीला जायला पाहिजे. मला असं झालं होतं सर की मी एक दिवस पण पुस्तक नाही वाचलं, करमायचं नाही मला. मग ते ताप आली असलो किंवा किती बिमार असलं, मी लायब्ररीत जाऊन बसायचे. कोविडच्या काळात पण छोटी लायब्ररी होती म्हणून त्यांनी ओपन ठेवली होती, तर आम्ही कोविडमध्ये पण लॅबमध्ये जाऊन बसायचो, कारण की ते घरी करमायचंच नाही विदाऊट पुस्तक शिवाय, किंवा
आपण कुठे कशाला गेलो. आणि एक प्रामाणिकपणे सांगेल सर, मी ह्या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये मी कोणाचं लग्न अटेंड नाही केलं. कारण की ते असं व्हायचं, काय ग झालं का, मग तू झाली का ऑफिसर? मग ते इतकं विचित्र वाटायचं ते. म्हणून मी कुठेच नाही, असं फंक्शन नाही, कुठे नाही, काही नाही. कुटुंबापेक्षा लोकांना रिलेटिव्हला जास्त काळजी Yes, असते. yes, हा. आणि सगळीकडे की प्रतीक्षा करत होते ना काहीतरी मोठं ऑफिसर होण्याचं, झालं का? मग ते आमचे वडील म्हणायचं, होईल होईल होईल, आमच्या पोरीच होईल, प्रयत्न असं चालू आहेत. चालू आहेत होईल. पण मग ते खूप असं त्यांना खूप गरज होती, म्हणून मी कुठे जायचेच नाही लोकांच्या धाकाने. नाही, कसं असतं, आपण जेव्हा अधिकाऱ्यांची भाषणं ऐकतो Yes, त्यावेळेस yes, आपल्याला yes. एक एक्सटर्नल मोटिवेशन भेटतं. Yes, yes, तसं yes. हे रिलेटिव्हचे जे टोमणे असतात हा, ना, हा, तेच हा. तर खूप मोठं मोटिवेशन खूप असतं. मोठं मोटिवेशन. मला तर चक्क असं सांगायचे, सर तुमच्या माहितीच तर असंच गावाकडे एकदा गेलो आम्ही, तर म्हणे ही जर लागली ना मी माझ्या मिशा कापून टाकेल म्हणे. काय माहिती म्हणजे त्यांना काय वाटलं काय माहिती, ते स्वतःहून येऊन मला अशीच बसलेली म्हणे, मला येऊन तू जर लागली ना म्हणे मी मिशा कापून टाकेल म्हणे. म्हणलं ठीक आहे. आणि जेव्हा रिझल्ट आला वगैरे गावाकडे सत्कार झाला, तर मी फक्त त्या माणसाकडे असं बघितलं, मिशा आहेत का म्हणून, आणि तोच सगळ्यात जास्त नाचत होता. तेच आणि असतं. नंतर काय म्हणतो, मी म्हणे तुला इन्स्पिरेशन भेटायला पाहिजे, तू जिद्दी न करायला पाहिजे म्हणून म्हणलं होतं. म्हणलं बरं ठीक आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. शेवटी लोकांचे आपण म्हणतो ना, बद्दुआ सुद्धा कामाला येतात. आणि ठीक आहे, त्याच्यावेळेस तुम्ही फिजिकल करायला सुरुवात केली. कशा पद्धतीने फिजिकल करा, कारण आता फिजिकल बऱ्यापैकी चेंजेस झाले. Yes, मुली yes, खूप yes. घाबरतात हो, फिजिकलला. हो, हो. मी पण आणि- खूप, म्हणजे माझं असं होतं सर, मी जेव्हा पहिल्यांदा फिजिकलची टेस्ट दिली 48 मार्क, क्वालिफाईड पण नाही. क्या बात. म्हणजे इतकं मला दुखायचं माझे पाय, मी रडायचे ग्राउंडवर पडून अर्धा तास. आणि औरंगाबादलाच केलं मी, तर खूपच म्हणजे खूप त्रास झाला मला. आणि तेव्हा खरी PSI पदाची व्हॅल्यू कळली. आता मला असं वाटत होतं काही नाही, होऊन जातं, हे पेपर द्यायचे हे व्हायचे. पण ग्राउंड केल्यावर मला PSI पदाची व्हॅल्यू कळली की अवघड असतं, हे करावं लागतं, खूप मेहनत करावी लागते. आणि खूप त्रास झाला मला ग्राउंडला. आणि जसं म्हणतात ना की अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपकी मिलाने की साजिश में लग जाती है. जेव्हा पहिल्यांदा ग्राउंडची डेट आली सर, मला पूर्ण स्ट्रेस फ्रॅक्चर होता. म्हणजे डॉक्टर म्हणे तुला पाय पण ठेवता येणार नाही म्हणे. आणि तेच एक्सटेन्शन भेटलं दुसऱ्याच दिवशी. तेव्हा इतकी खुश मी, आणि असंच रडत पडत 73 मार्क घेऊन आले मी ग्राउंडला. क्या असं बात म्हणजे आहे. खूप ग्राउंड एवढं पण हार्ड नाही. केल्यावर सर्व होतं, न्यूट्रिशन व्यवस्थित पाहिजे, खानपान व्यवस्थित असलं ना सर्व होतं. पण मला असं वाटतं की ग्राउंड घरी राहून आईवडिलाजवळ राहून करायला पाहिजे. म्हणजे असं की माझी आई स्वतः रात्री 2 वाजता उठून माझ्या पायाला तेल लावायची, दाबायची. तर घरी तो जिव्हाळा किंवा त्या गोष्टी भेटतात, आणि त्यांना बघून एक इन्स्पिरेशन पण भेटतं, नाही आपले आईवडील आपल्यासाठी खूप करतात, मग आपल्याला एवढंसं पळायला जातंय काय. बरोबर. मी हेच त्यांना बघून पळायला जायचे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव होत होती Yes, वेळोवेळी, yes. की हा. आपले आई वडील आपल्यासाठी एवढं कष्ट किती करतायत करतात, आणि हा. आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं करायला पाहिजे. आणि पाहिजे. निश्चित त्याचं यश हे समोर दिसतेच. आज तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात. वास्तव कट्ट्यावरती येणारी प्रत्येक व्यक्ती ही असेल. कुठेतरी स्ट्रगल करून आलेलीच Yes, yes, असते. yes. आणि MPSCचा प्रवास स्ट्रगलिंगच असतो सर, कारण की शाश्वती नसते, कधी आपल्याला काय भेटेल. पण जेव्हा मी आध्यात्मिक आहे, खूप असं म्हणजे मानते देवाला, तर मला असं वाटतं कष्ट जर प्रामाणिक असेल ना तर तो पण देतो, नक्कीच देणार तुम्हाला. फक्त कष्ट प्रामाणिक ठेवा. मी असं नाही म्हणत की तुम्ही दिवस रात्र लायब्ररीत बसा, एक प्रॉपर टाइम तुम्ही म्हणजे फॉलो करा. मी जेव्हा सुरुवातीला अभ्यास करायचे, कधी 8ला जायचे, कधी 9ला जायचे, कधी 11ला जायचे, मग तो तुमचा शेड्यूल बनत नाही. एक प्रॉपर टाइम आखा तुम्ही की मी 8 ते 2 करणार, मग 2 ते 5 करणार, असा म्हणजे त्याच्यात जो तुमचा अभ्यास होईल ना तो रेग्युलर असेल. बरोबर. असं तुटक मुटक नका करू, ह्यात काहीच नाही फायदा की थोडंसं मी हा करतो मग उठून जातो, हे नाही. एक प्रॉपर प्लॅन आखा तुम्ही, एका महिन्याचा, एका वर्षाचा तर होतच नाही, कारण मी पण खूप मोठे मोठे प्लॅन बनवायचे, ते होतच नाही. तर आठवड्याचे बनवा की ह्या आठवड्यात मी हे करणार, ह्या आठवड्यात मी ते करणार, आणि त्यानुसार चाला. जेव्हा प्लॅन आपण करतो ना एखाद्या गोष्टीचा आणि त्याच्यावर चालायला लागतो, ते सगळं सोयीस्कर होऊन जातं असं मला वाटतं. अगदी बरोबर. निश्चित खरं तर तुमचा हा प्रवास आणि तुम्ही जे काही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं, तुमच्या प्रवासासोबत तुम्ही कशा पद्धतीने हे यश संपादन केलं हे देखील विद्यार्थ्यांना खूप फायद्याचं ठरत असतं. कारण आज आपण पाहतो कित्येक विद्यार्थी हे अधिकाऱ्यांना फॉलो करत असतात. आणि तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये जर यश मिळवलंय तर निश्चितच कित्येक महिला असतील किंवा कित्येक विद्यार्थी असतील हे तुम्हाला फॉलो करणार आहेत. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर केल्या, तुमचा प्रवास शेअर केला आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.